नमस्कार मंडळी. बघा कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आज बघा आपण आलोय आपल्या शेतावर परत कालच्या सारखेच, परंतु काल आपण पावसाला विनंती केली की ये रे पाण्या, आणि आज सर्वत्र पाऊस पाऊस सुरू झालाय. शेत बघा कसे पाण्याने भरलेले आहेत. त्याच्यामुळे आपण पावसापासून वाचण्यासाठी शॉर्टकट काय वापरलाय बघा. नाही, शॉर्टकट वापरून आपल्याला काय करायचंय? खुंट गाडायला खड्डे खणायचे आहेत. बऱ्यापैकी माती खालपर्यंत भिजलेली आहे. बघा ही माती भिजलेली आहे खालपर्यंत, म्हणजे पाऊस चांगला झालेला आहे. हे बघा खाली आता याच्या किती खाली गेल्यानंतर सुकी माती लागते बघूया आपण. या बघा आपलं जुना कुंपाऊंड होतं. याच लाईनीला तारेचं ते साप गंजून खाली मातीत गाडले गेले आहे. या तारा बघा कशा 2 ताऱ्या खाली लागलेल्या आहेत आपल्या. आजची मजा खूप वेगळीच असणार आहे. पाऊस चालू आहे, आपण काम करतोय तेही खणायचं. आता खाली एवढं म्हणजे एक 6 इंच खाली गेल्यावर जमीन सुकी आहे. म्हणजे पाऊस एवढा जोरदार झालेला आहे. बघा काल आपण उन्हामध्ये काम करत होतो ना, आज बघा काल जे गीत गायला आपलं एरे पाण्या कर पाणी पाणी, आणि खरोखर त्याने पाणी पाणी केलेलं आहे. हे बघा कसं शेतामध्ये पाणी पाणी. काल अगदी सुक्क शेत होतं आपलं, आणि आज पाणी पाणी केलंय. तिकडे डोंगर बघा कसे धुरतायत. जे दगड उष्णतेने गरम झाले होते, ते दगड बघा आज अगदी धुरत आहेत. म्हणजे त्यातली तेवढी गरमी निघत आहे. जसं आपण एखाद्या उष्ण तापलेल्या कशाही गोष्टीवर पाणी टाकतो तेव्हा कसं धूर निघतो, जो जसा त्याप्रमाणे धूर निघतो. त्यावरून एक गोष्ट गाणं आठवते आज. धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया, लय दिवसानं लय नवसानं लागलंय आभाळ गाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया. आपण पावसामध्ये आलेलो, पाऊस चालू असतानाही काम चालू केलं, आणि हे बघा हे असे डांबे पुरलेले आहेत. आपण इकडे या पावसामध्ये पूर्ण भिजलोय. काही व्हिडिओ शूट करायचे राहिले कारण पाऊस चालू होता, त्याच्यामुळे शूट करायला नाही जमले. पण आपण बघा हे जाळलेले आहेत या साईडला, आणि या साईडला पण आपण जाळलेले आहेत. इकडे तिकडे छोटे मोठे डांबे जे आहेत आपण पुरून घेतलेले आहेत. तसेच छोटे मोठे डांबे असे या लाईनीला सरळपर्यंत पुरलेले आहेत. आता पाऊस आपली किती व्यत्यय आणतो आपल्या कामामध्ये बघूया. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा, आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.